नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना वाढवणीतला पदार्थ म्हणजे आज मी ना बटाट्याचे वेफर्स करीत आहे. कुरडया आणि वडे तळून झालेले आहे. तर आजचा तिसरा पदार्थ आहे. तुमचा वाढवणीचे कोणते पदार्थ झालेले नक्की मला कमेंट करून सांगा. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये ना बटाट्याचे चकल्या वगैरे करून ठेवल्या होत्या, त्या तुरटीच्या पाण्यात टाकून. आणि आज ना स्वयंपाक झाला. पिऊस शाळेत गेला, त्यांचं आवरून दिलं आणि करायला ना थोडासा उशीरच झाला. सकाळची खूप अशी धावपळ असते, गोठ्यातली कामं, लेकरांचं आवरून द्यायचं, स्वयंपाक, आणि मग मी सगळं काम आवरलं आणि मग आता वेफर्स बनायला घेतले. आता वेफर्स शिजलेले आहे. आता ते चाळणीत काढून आता वाळायला घालीत आहे खाटावरती. तांदी म्हणलं सगळं काढून घ्यावा आणि मग एक एक वेफर्स टाकावा, कारण वेफर्स करायचं म्हणलं ना खूपच चिकट काम. एक वेफर्स वेगवेगळ्या करायचा पाण्यातून काढून. तर आता मी तेच करून घेते, आता काढून घेते. एक वेफर्स टाकून झालेला आहे बघा वेफर्स. आणि हा पडलेला पसारा. ताताना लाईट आलेली आहे, मोटर चालू करायला जायची. तर मग मोटर चालू करून झाल्यानंतर म्हणलं मग हा पसारा आवरून घ्यावा. आणि हे बघ कसलं पांढरे शुभ्र झाल्यात वेफर्स. मोठाले बटाटे आणलेले होते ना त्याच्यामुळे. कडवळाला पाणी द्यायचे ना, म्हणून मी आता मोटर चालू करायला आले. आणि विहिरीला बघू शकता पाणी नाही तर एवढं पाणी असं ना, आता खाली वाकून डोकून बघावं लागते. आणि हा विहिरी बसला हिरवागार परिसर. आता उन्हाळा झाल्यामुळं ना तसं सगळीकडे असं वाळलेलं आहे. जिथं पाणी जाईल तेवढाच भाग हिरवागार आहे. आणि मी खाली आले तर तो लाईट होती आणि मोटर चालू करायला गेले तर लाईटच नाही आहे. लाईट नुसती जाती येते. तर आणि मग आता ना वापा चालू केलेला आहे. एवढं एक टेन्शन नाही की 10 वेळा लाईट गेली तर पुन्हा वर मोटरकडे यायचं. तर आता बाबाला जोडलेला आहे, त्याच्या बाबांनी चालू केला. आणि काल ना मका भरलेली आहे, तर आता खोरं घेऊन घरी चाललेली आहे मी. तवरच ना मला पाण्याची बॉटल घेऊन आला होता. आणि घर जवळ असलं ना मग हा एक फायदा होतो. आणि मग माझं चाललं होतं कडवाला पाणी द्यायचं. आणि कडवाचं सारं मोठं होतं ना, त्यामुळे जास्त वेळ लागायचा भरायला. तर तोपर्यंत मी खुरपत होते. भुईमुगाचं सगळं वापं खुरपून झालं होतं, अर्धा वापा राहिला होता. मग तेवढा खुरपून घेऊन मग पुन्हा 2 दिवसांनी भुईमुगाला पाणी द्यायचे ना. मग इथं बघा एवढा वापा राहिलेला आहे. मग घरी जायचं आहे. तर घरी आले तर वेफर्स बघा कसले छान वाळलेले होते. आणि तसं पण मी कडवाला पाणी देऊन अधूनमधून ना पलटी करायला आले होते. आणि हा पसारा ना सकाळचा आहे तसाच राहिला होता. तेव्हा आता मला घासून घ्यायचा आहे. सकाळी 8:30 ते 3:30 वाजता लाईट असते, त्यामुळे नाही ना. तो घरी आले, वेफर्स गोळा केले. आधी तो लाडू पाय आले शाळेचे. खाते काय तरी काय खाते का काय खाते काय खाते झाली सुरुवात आलेल्या शाळेतून. काकडी खाते, वेफर्स खाते, वेफर्स बटाट्याचं. झालं चालू बाईचं लगेच गाणं. इकडं बघ रडत येत का? मोठी ना तू. जा कपडे बदल, जाऊ दे, तुझ्याकडून नादी लागते. मग ना माझ्या लाडूबाईंनी ना असे वेफर्स गोळा करून ठेवले गमेल्यामध्ये. तर पहिले मी गोळा करून ठेवले होते. आणि मी शेतातून आल्यावरती ना चूल पेटवली.
मस्त असं चुलीवरचा बेत आहे. तर लगेच वाळले नाही तर लगेच वेपर्स तळून घेतले आणि तेल टाकलं तर कसं करपली कढई आणि छान असे वाळलेले वेपर्स होते तळून घेतले आणि छान असे बघा पांढरे शुभ्र होतात. आणि त्यानंतर आज आमचं होता मेनू सोयाबीन चिल्ली बनवायची होती, म्हणजे सोयाबीनची फ्राय आणि चपात्या. तर इथं बघा माझं चाललेलं आहे. आणि कुरड्या बनवले होते ना, त्याचं वडं तोडलं होतं ना, मग ते सुद्धा तळून घेतलं जास्त होतं. त्यानंतर मग भाकरी चपात्या आणि भाकरी बनवून घेतल्या. आणि बघा मी इथे चपात्या आणि भाकरी बनवतो पुढं, तर इथं लाडूबाई कशा अभ्यास करतात, अभ्यास सोडून मोबाईल बघायचा. मोबाईल दे ना मला अभ्यास आहे, आणि त्याच्या खाली ना व्हिडिओ बघायचे, म्हणजे मोबाईल बघत बसायचा दुसरे रील वगैरे. तिथं माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आणि कसली भारी भाकर फुगलेली आहे तव्यावरती. चला मग तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघता नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नसेल चॅनल सबस्क्राईब लाईक करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.